पुण्यात काही दिवसापूर्वी एक अत्यंत मोठी घटना घडली। ती घटना अशी आहे, कल्याणी नगरमध्ये वेदांत अग्रवाल नावाच्या मुलाने दोघांना उडवलं आणि त्या ठिकाणी ती दोघही जागीच ठार झाले। आता ह्या दोघांना कसं उडवलं? वेदांत अग्रवालची 12वी परीक्षेमध्ये तो पास झाला। पास झाल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना पार्टी द्यायचं ठरवलं आणि त्यांनी कल्याणी नगरच्या परिसरामधील हॉटेलमध्ये पबमध्ये पार्टी दिली। का तर 12वी पास झाला। 12वी पास झाल्यानंतर पुण्यातील संस्कृती अशी आहे आत्ताची, पास झाला, वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल किंवा लग्न असेल किंवा अनेक चांगले सण येतात, त्याची मुलं मुली दारू पितात, चरस गांजा असे सर्व ओढून ते त्या ठिकाणी पार्टी करतात आणि त्यानंतर ते मध्यधुंद अवस्थेमध्ये ते घरी जात असतात। त्याच पद्धतीने वेदांत अग्रवालने 2 हॉटेलमध्ये पबमध्ये त्याच्या मित्रांना पार्टी दिली आणि त्यामध्ये तो वेदांत सुद्धा दारू प्याला होता, फुल प्याला होता दारू। आणि वेदांतने ती गाडी चालवली, मला वाटते 2.5 ते 3 कोटीची ती गाडी होती। त्याचे वडील हे बिल्डर आहेत आणि तो बिल्डरचा मुलगा असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी रात्रीची 3 ते 3:30 वाजता गाडी चालवली आणि महाराष्ट्राच्या पलीकडच्या राज्यातील जे इंजिनियर युवक होतं, मुलगा आणि मुलगी, हे रोडनी चालले होते गाडीवरनं, त्या गाडीला त्याने उडवल्यामुळं तो मुलगा आणि मुलगी जागीच ठार झाले। केस कोर्टात गेली। केस कोर्टात गेल्यानंतर त्याचं वय कमी असल्यामुळं कोर्टाने त्यांना लगेच 15 तासामध्ये जामीन दिला आणि जामीन दिल्यानंतर कोर्टाने आदेश दिले की तू आता 300 शब्दाचा एक निबंध लिह, ट्रॅफिक वरती गाडी कशी चालवावी, रोड कसा असावा किंवा गाडी चालवताना काय काय नियम पाळावेत या संदर्भात निबंध लिहायला सांगितलं आणि निबंध लिहिल्यानंतर त्या वेदांत अग्रवालला सोडवण्यात आलेला आहे। दोघांचा उडवलं म्हणजे दोघांचा मर्डरच केला ना तो। मग ह्या दोघांचा मर्डर केल्यानंतर याच्यावरती कलम हे 302चं कलम पाहिजे होतं। त्यामध्ये दारू पिऊन तो मध्यधुंद अवस्थेमध्ये असून तो गाडी 150-200 स्पीडनं चालवतो आणि तो त्या इंजिनियरना उडवतो, याच्यावरती 302चं कलम हे लावलं गेलं पाहिजे होतं, पण ते लावलं नाही। तेथील स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी सुद्धा त्या वेदांत अग्रवालची पाठराखण केली आणि त्यामुळं त्या आरोपीला सोडण्यात आलं। इकडे अजित पवारांना विचारायचं तर अजित पवार तर गायबच आहे। अजित पवारांना पत्रकार विचारायला बसलेत पण अजित पवार या ठिकाणी येतच नाहीत। त्यामुळे अजित पवारांनी पुढे येऊन ह्या प्रकरणाचा पूर्णपणे तपास कसा आहे, कसा चालेल, खुलासा करावा आणि त्या दोघं जे इंजिनियर मृत्युमुखी पडले त्यांना न्याय द्यावा। पब बंद होण्यासाठी मी अनेक वेळा पोलीस आयुक्त कार्यालय ह्या ठिकाणी तक्रारी अर्ज दिले, परंतु या पोलिसांनी कधीच याची दखल घेतली नाही। पुण्यामध्ये अनेक ठिकाणी धिंगाणा चालू आहे, रात्री पहाटे 4-5 वाजेपर्यंत पब चालू असतात, त्यामध्ये मुलं मुली नाचत असतात, दारू पित असतात, अनेक व्यसनाधीन ही मुलं झालेली असतात, तरी सुद्धा हे पोलीस त्यांना परमिशन देतात कसे? पोलिसांना विचारायला गेलं की बाबा तुम्ही परमिशन दिले, ते म्हणतात की आम्ही परमिशन दिलेली नाही, आम्ही परमिशन अजिबात त्यांना दिलेली नाही, ते स्वतंत्र करतात। आम्ही ज्यावेळेला त्यांच्यावरती धाडी टाकतो त्यावरती धाडी टाकल्यानंतर ते त्यावेळेला बंद होतात नंतर चालू करतात। पण पोलिसांना माझा प्रश्न आहे की आपण पुणे शहरातील जी 20 वर्षापूर्वी जी संस्कृती होती चांगली, तशी संस्कृती पोलिसांनी ठेवावी आणि पुणे शहरातील सर्व पब बंद करण्यात यावे, तर
तरच त्या पोलिसांना खरंच माझी विनंती आहे की आपण हे पूर्णपणे पब बंद करावे। आणि वेदांत अग्रवाल हा इतक्या जोरात गाडी चालवतो, त्या दोघांना तिथं मारतो, तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई नाही। पोलिसांनी काही पैसे खाल्लेत का? पोलिसांना काही बिल्डर भरत आपलं अग्रवालकडून काही पैसे खाल्लेत का पोलीस कारवाई करत नाहीत? ह्या सर्व गोष्टीचा पूर्णपणे खुलासा पोलिसांनी जाहीर पत्रकार परिषद करावा ही माझी विनंती आहे।